तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी जसं तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चर घ्या म्हणून त्या पद्धतीने मी व्हिडिओ लेक्चर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून मी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून काही गोष्टी इंग्लिशमध्ये पण समजतील आणि मराठीमध्ये सुद्धा समजतील. सर्वात प्रथम मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हा आहे सिलॅबस. कोणत्या विषयाचा आहे? मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस सेकंड या विषयाचा हा सिलॅबस आहे. या सिलॅबसमध्ये एकूण किती घटक आहेत? तर युनिट क्रमांक 1, युनिट क्रमांक 2, युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4. तर हे 4 युनिट आहेत ते आपल्याला सेमिस्टर सेकंडमध्ये अभ्यासायचे आहेत. तर सेमिस्टर सेकंडमध्ये काय काय होणार आहे? तर सेमिस्टर सेकंडमध्ये CCE 1, त्याच्यानंतर CCE 2, त्याच्यानंतर CCE 3 आणि त्यानंतर ही झाल्यानंतर एक फायनल एक्स्टर्नल एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एकूण किती युनिट आहेत? 4 युनिट आहेत. तर आपल्याला सगळ्यात प्रथमतः बघायचं आहे की युनिट क्रमांक 1. तर युनिट क्रमांक 1 हे CCE 1साठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर CCE 2साठी युनिट क्रमांक 2 हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर CCE 3साठी युनिट क्रमांक 1, 2 आणि 3 हे तिन्ही देखील मिळून परीक्षा होणार आहे. त्यानंतर जी फायनल एक्झाम असणार आहे त्या फायनल एक्झाममध्ये CCE 1चे चॅप्टर, CCE 2चे चॅप्टर्स आणि नवीन युनिट आहे 4था युनिट तो देखील ॲड करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक युनिट अभ्यास करणं गरजेचं आहे. मी ज्या पण कुठल्या कन्सेप्ट सांगणार आहेत ना त्या एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार, जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजणार आहेत. आणि सोप्या भाषेमध्ये का तुम्हाला एकदा समजलं की तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्या गोष्टी लक्षात राहतील. हा माझा हेतू आहे आणि तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि मोस्टली सगळ्यांना काय असं वाटतं की इकॉनॉमी हा विषय ना खूप अवघड आहे आणि इकॉनॉमीला घाबरून जातात. या अगोदर तुम्ही जो पण अभ्यास केला, जसे पण मार्क्स पाडले ते तुम्हाला माहिती आहेत, कसे मार्क्स आले, काय आले. तुम्हाला आज पण जर विचारलं, एखादी कन्सेप्ट विचारली तर ती तुम्हाला सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? तुम्हाला टक्के खूप असो, किती पण असो, तरी पण तुम्हाला ती कन्सेप्ट सांगता येणार नाही. त्याचं कारण काय आहे? तर तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. तर माझं एकच उद्देश राहील की कुठल्या पण ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम माझं आहे. कारण कसं आहे, तुम्ही आता आहेत MA फर्स्टला आहेत. MA फर्स्टला असल्यामुळं काय होईल, आत्ता जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला तर MA सेकंडला तुम्हाला अडचण येणार नाही. आणि MA सेकंडला असतानाच नेट सेट नावाची एक्झाम असते. तर MA सेकंडला असताच जर MA फर्स्टच्या कन्सेप्ट आणि सेकंडच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर नेट सेट ही परीक्षा आरामात पास होणार. नेट सेट परीक्षा ही प्रोफेसरसाठी असते आणि सर्वांना आश्चर्य वाटेलच की प्रोफेसर ही एक क्लास 1 म्हणून एक पोस्ट ओळखली जाते. प्रोफेसरांचं वेतन देखील हे 2 लाख ते 4 लाख महिना यामध्ये असतं. त्यामुळे ही एक्झाम काढणं खूपच सोपी आहे. इकॉनॉमी फक्त तुम्हाला नेट सेट एक्झामपुरतीच मर्यादित नाही आहे, तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये देखील उपयुक्त आहे. काही काही एक्झाम्स असतात, त्या एक्झाममध्ये फक्त आपल्याला इकॉनॉमी हा विषय इम्पॉर्टंट असतो. MPSC थ्रू काही एक्झाम्स असतात. ते MPSC थ्रू काही एक्झाम्स असतात ना, त्या एक्झाममध्ये ना फक्त इकॉनॉमीवाले जे विद्यार्थी असतात ना त्या इकॉनॉमीवाल्या विद्यार्थ्यांनाच फक्त प्रवेश असतो. म्हणजे तेच विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकतात. म्हणजे काय होतं, ॲटोमॅटिकली काही ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होऊन जातं. म्हणजेच दुसऱ्या ब्रांचचे कुठले पण असो ते विद्यार्थी त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. आणि जर कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर तुम्ही त्यासारखे एक्झाम देखील क्लिअर करू शकतात. मी फक्त अभ्यासाच्या दृष्टीने किंवा परीक्षेच्या दृष्टीने शिकवणार नाही, तर काही कन्सेप्ट तुम्हाला भविष्यात पण कामात येतील त्या दृष्टीने शिकवणार आहेत.
तर आपण सगळ्यात प्रथमतः काय बघणार आहेत, तर आपण बघणार आहेत युनिट क्रमांक 1. त्याला काय सांगतात, वितरणाचा सिद्धांत, थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. वितरणाचा सिद्धांत हा आहे युनिट क्रमांक 1. आणि हा जो युनिट क्रमांक 1 आहे तो आपल्या CCE 1साठी अत्यंत उपयुक्ताचा आहे. तर CCE 1मध्ये जो युनिट क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, परिपूर्ण आणि अपूर्ण स्पर्धेअंतर्गत किंमत निश्चित करणे, हा पहिला युनिट आहे. त्याच्यानंतर काय आहे, वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, हा सेकंड आहे. त्याच्यानंतर काय आहे, युरलचं प्रमेय आणि क्लार्कचा गतिमान सिद्धांत, हे तिसरं आहे. त्याच्यानंतर चौथा आहे भाडे, रिकार्डियन आणि आधुनिक सिद्धांत. त्याच्यानंतर आहे वेतन, व्याज. त्याच्यानंतर आहे वेतन, व्याज, नफा याबद्दलचा सिद्धांत आणि त्याचे अनुप्रयोग, हा आहे युनिट क्रमांक 1. तर आपण काय करणार आहेत, ते युनिट क्रमांक 1 अगोदर आपण शिकणार आहेत. ते युनिट क्रमांक 1मध्ये काय काय येतं, कशा प्रकारे येतं ते आपण बघणार आहेत आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाणार आहेत. त्याच्यानंतर आपण युनिट क्रमांक 2 बघणार आहेत, 3 बघणार आहेत आणि 4 बघणार आहेत. परंतु सध्या तरी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, युनिट क्रमांक 1 हा जास्त इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, तर CCE 1 या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि या CCE 1 परीक्षेमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की जे पण मी कन्सेप्ट शिकवणार आहे त्या कन्सेप्टमधूनच प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे एक आणि एक कन्सेप्ट तुम्ही लक्ष बारकाईने देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कोणताही प्रश्न चुकणार नाही. तुम्हाला प्रश्न कसे लिहायचे आहेत, कसे मार्क पाडायचे आहेत, हे यातून तुम्हाला समजणार आहे. तर आपण आता काय करूया, युनिट क्रमांक 1ला सुरुवात करूया. सर्वांनी एकदम प्रॉपरली हेडफोन लावून किंवा थोडासा आवाज वाढवून व्हिडिओ लेक्चर बघा. तुम्हाला जर वाटत असेल की स्पीड थोडा कमी आहे तर तुम्ही नॉर्मल स्पीड 1.25 नॉर्मल करू शकतात. किंवा जर ज्यांना वाटत असेल की एखादी मला कन्सेप्ट लगेच समजत नाही त्यांनी स्पीड कमी केला तरी चालेल. यूट्यूबला सेटिंग असते स्पीड कमी करण्याचं, जास्त करण्याचं. तुम्हाला एखादी जर कन्सेप्ट समजली नाही तर ते लेक्चर तुम्ही काय करा, पुन्हा बघा, जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. तर आपण चला काय करूया, युनिट क्रमांक 1ला सुरुवात करूया.